कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोलावलंस मला? बोलायचं होतं। परत परत तेच बोलायचं तू ऐकून घेशील प्लीज? ठीक आहे। एक एक चहा घेऊया। दादा 2 कटिंग द्या ना। थँक्यू। ते पैसे थांब मी देतो। दादा आशू नको आशू हात दे। राहू दे। मी म्हंटल ना हात दे। शिवा, मी खूप विचार केला आणि मला एक गोष्ट लक्षात आली की आपली पहिली भेट आपली मैत्री तू मला गरज असताना मला पहिल्यांदा केलेली मदत आणि तू मला प्रत्येक वेळी दिलेली साथ, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला मला लक्षात आलं की नेमकं काय चुकलं आणि आपलं कुठे चुकलं। आशू हो, मला रिअलाइज झालं की आपली मैत्री खूप छान होती। आपण मित्र म्हणूनच परफेक्ट होतो, एकमेकांसाठी होतो, पण फक्त मित्र म्हणूनच। हो, आपण मित्र म्हणूनच परफेक्ट होतो शिव। आपण या नात्याला ना उगाचच नाव लावलं, मैत्रीला या नात्यात अडकवलं, तिथे चुकलं। आपण कदाचित मित्र आणि मैत्रीणच राहायला हवं होतं। प्रेम प्रेम केलं तिथे सगळं गणलं ग। मला सांग शिवा, तू का पडलीस माझ्या प्रेमात? आशू तू काय विचारतोय हे? मी काय हे सगळं ठरवून नाही केलं। ठरवून नाही म्हणजे माझं प्रेम होतं आहे, याचाच अर्थ समोरच्याकडूनही प्रेम होईल हा टास का धरायचा? अच्छा, म्हणजे तुझं कधीच प्रेम नव्हतं माझ्यावर? सांग ना। मला तुझ्याशी कधीच लग्न करायचं नव्हतं शिवा। तुला तुझ्या प्रेमाच्या हट्टापायी हे सगळं जुळवून आणलं। तू काय बोलतोयस? तुला कळते का? तू काय विचार करून बोल जरा। मी हे सगळं काही जुळवून आणलेलं नाही किंवा ठरवलेलं पण नाहीये। हे वरच्याने ठरवलं म्हणून सगळं। बस बस, मला हे अजून ऐकायचंच नाही की हे सगळं वरच्याने ठरवलं, आपल्या प्रेमाची गाठ, आपल्या लग्नाची गाठ वरच्याने घातली होती, असं काही नाही। हे नाही ऐकायचंय मला। थकलोय मी हे ऐकून आणि मला तुझ्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास नाही ठेवायचा। हे सगळं आधी बोलून झालंय ना, मग आता परत हेच बोलायला आलायस का? नाही, मला ना अजून एक गोष्ट विचारायची। बोल। तुझी जी मैत्री आहे आपली, हे ठरवून केलीस का?
बास झाला. खूप बोलतोयस तू. तुला नाही कळत तू काय बोलतोयस. सॉरी. नाही आपण ना तेच तेच बोलतोय. मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही. नको बोलूस तू माझ्याशी. शिवा, माझं म्हणणं बरोबर होतं. आपली मैत्रीच खरंच चांगली होती. यापुढे आपण कधीच जायची गरज नव्हती. हे जे काही झालं ना, हे सगळं विसरून जाऊया. हे ज्या काही आर्ग्युमेंट्स आहेत, या काही ज्या घटना घडल्यात ना, या विसरून जाऊया आणि आपण शांतपणे वेगळं होऊया. इतकं सोपं आहे. तुझ्यासाठी आहे. तुझं माझ्यावर ना प्रेम होतं. तुला ना आपल्या नात्याबद्दल काही वाटतं म्हणून तू इतक्या इझिली बोललास की वेगळं होऊया. पण काय ना तुझे हे बोललास ना की शांतपणे वेगळं होऊया, हे असं काही नाही आहे माझं. मला नाही जमत. कारण माझ्यावर जे आरोप झालेत ना ते खोटे आहेत. पण तुला ते खरे वाटतात. पण तुला एक सांगते, माझी मैत्री खरी होती. माझं प्रेम खरं होतं. आणि आपल्या घरच्यांशी जे नातं आहे ना, जे तुझ्याशी नातं आहे ते सगळं खरं आहे. आणि मी तुला हे एकदा खरं करून दाखवीन. बस बस शिवा, मला जे बोलायचं होतं ते मी तुझ्याशी बोललो. आता हा इथेच थांबूयात विषय. सावली अशी मला सोडून का जाते पुन्हा पुन्हा. मला सजा त्याची मिळे. केला ना कधी मी जो गुन्हा. फुले वेचता काटे बोचले. कोमेजून गेला भावना. मन माझं हरतय असं का घडतय. निसटून का जातय जे जे हवसतय. विडताना सवतय नात कसं. मन माझं हरतय असं का घडतय. निसटून का जातय जे जे हवसतय. विडताना सवतय नात कसं. मन माझं हरतय असं का घडतय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.